हॅलो हाय नमस्कार. कशा आहात सर्वजण. मिरची तुम्ही बऱ्याच पद्धतीने बनवली असेल, पण ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा, सर्वांना फार आवडेल. तर बघा, एकदम भारी आणि चमचमीत रेसिपी होते. इथे मी मिरच्या स्वच्छ धुवून आणि अशा पद्धतीने मधून कट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यातल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. मिरच्या कट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे. एक 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे आहेत. तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यानंतर फोडणीला जिरे टाकलेले आहेत. जिरे छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ताही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 कांदे कट करून टाकलेले आहेत. कांदाही आपल्याला छान असा गुलाबी रंगाचा परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. इथे मी लाल मिरची पावडर, काळं तिखट, हळद, गरम मसाला टाकलेला आहे आणि धने पावडरही टाकलेले आहे. ते छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये गॅस आपल्याला कमी करून एक 4 चमचे दही टाकून अशा पद्धतीने छान असं परतून घ्यायचं आहे, दह्याला तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपल्या मीठ लावलेल्या मिरच्या टाकून त्याही एक 5 मिनटं परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1-2 कप पाणी, गरम पाणी टाकायचं आहे आणि ताट झाकून एक 5 मिनिट आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे. वाफवल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तेही छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर एक 10 मिनटं कमी गॅसवरती ह्या मिरच्या शिजवून घ्यायच्या. एवढ्या छान लागतात टेस्टला. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि रेसिपी खूप सुंदर लागते. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब